मित्रांनो नमस्कार. सूर्यप्रकाश विकायचा आहे. रात्रीच्या अंधारातही तुम्हाला सूर्यप्रकाश उपलब्ध करून द्यायचा आहे. हा सूर्यप्रकाश विकण्याचा व्यवसाय प्रकल्प रिफ्लेक्ट ऑर्बिटल नावाच्या अमेरिकेतल्या कॅलिफोर्निया स्थित एका कंपनीने जाहीर केलेला आहे. ही कंपनी सूर्य मावळल्यानंतर रात्री सुद्धा आपल्याला सूर्यप्रकाश देणार आहे. मात्र त्यासाठी मोजावी लागणारी किंमत मात्र थोडकी नाहीये. $5,000 प्रति तास म्हणजे साधारणपणे 5 लाख रुपये इतकी त्याची किंमत असेल. हा अतिशय महत्वाकांक्षी प्रकल्प रिफ्लेक्ट ऑर्बिटल या कंपनीने जाहीर केलेला आहे. त्यानुसार त्यांची बांधणीही सुरू आहे आणि 2026 पासून प्रायोगिक तत्वावर हा प्रकल्प कार्यान्वित होईल असं कंपनीचं म्हणणं आहे. फक्त अडचण आहे ती फेडरल कम्युनिकेशन कमिशन अर्थात FCC या संस्थेच्या मान्यतेची. ही मान्यता मिळाली की हा प्रकल्प लगेच कार्यान्वित होईल असं रिफ्लेक्ट ऑर्बिटलचं म्हणणं आहे. अर्थात रात्री सुद्धा सूर्यासारखा प्रकाश मिळावा, स्पष्ट दिसावं असं माणसाला सुरुवातीपासूनच वाटत होतं. त्यासाठी सुरुवातीला कंदिलाचे दिवे चौकात लावलेले असायचे. अर्थात भारतात सारख्या देशामध्ये सुद्धा आता ह्या दिव्याचे खांब कुठेही दिसत नाहीत. मात्र पूर्वी असे दिवे असायचे. रात्रीच्या प्रकाशामुळे आपलं जगणं सुकर होईल असं माणसाला वाटायचं. मात्र विद्युत ऊर्जेचा शोध लागला, विद्युत दिवे शोधले गेले आणि माणसाने रात्रीचा दिवस करायला सुरुवात केली. या रात्रीच्या दिवस करण्यातून औद्योगिक उत्पादन मात्र मोठ्या प्रमाणात वाढलं. माणसाला 3 शिफ्टमध्ये काम करता यायला लागलं. कारखानदारांचं, भांडवलदारांचं, उद्योग कारखाने उभारणाऱ्यांचं भलं झालं, मात्र माणसाचं जैविक घड्याळ बिघडलं. अर्थात रस्त्याच्या दिव्यावरती, पथदिवे ज्याला आपण म्हणतो, त्याच्यावरती होणारा प्रचंड खर्च, रात्री सुद्धा सुस्पष्ट दिसावं, मानवाचं जगणं अधिक सुसह्य व्हावं या हेतून अशा प्रकारचे प्रकल्प यापूर्वी उभारण्याचा प्रयत्न झालाच नव्हता असं नाही. सूर्य उगवतो आणि मावळतो हे पृथ्वीच्या स्वतःभोवती फिरण्याच्या प्रक्रियेतून घडणारा भाग आहे. सूर्य सकाळी उगवतो आणि संध्याकाळी मावळतो असं आपण म्हणत असलो तरी प्रत्यक्ष आपला भूभाग फिरत असल्यामुळं आपल्याला सूर्यप्रकाशाचं दर्शन होतं, सूर्य दिसतो आणि सूर्य दिसायचा थांबतो. मात्र उत्तर ध्रुव आणि दक्षिण ध्रुव अशा टोकाच्या भागामध्ये उन्हाळ्यात सूर्य मावळतच नाही. तिथं सूर्य मावळता मावळता उगवतो आणि आपल्याला त्या ठिकाणी दीर्घकाळ सूर्याचं दर्शन होत राहतं. यासाठीचं उदाहरण म्हणजे नॉर्वे सारखा देश, जो एका ध्रुवाच्या टोकाला आहे आणि त्या ठिकाणी सूर्य उन्हाळ्यामध्ये मावळत नाही. पूर्वी हा प्रयोग सुरुवातीला रशियामध्ये करण्याचा प्रयत्न झाला. रशियामध्ये कामगारांची कार्यक्षमता रात्री सुद्धा वाढावी यासाठी एका संशोधकाने हा प्रकल्प सुरू केला. 1992ला सुरू झालेला हा प्रकल्प, कार्यान्वित झालेला हा प्रकल्प पुढे मात्र निधीच्या उपलब्धतेमुळे रखडला आणि हा प्रयोग मागे पडला. त्यानंतर चीनने असा प्रयोग करायचा प्रयत्न केला. चीननं अगदी 21व्या शतकाच्या प्रारंभीच हा प्रयोग अवकाशामध्ये आरशे बसवून करायचा प्रयत्न केला. हा रात्रीचा सूर्यप्रकाश मिळवायचा कसा? तर सूर्य आपल्याला मावळलेला दिसत असताना उंच आपल्या डोक्यावरती सुद्धा अवकाशामध्ये सूर्यप्रकाश जात असतो. त्या सूर्यप्रकाशामध्ये जर एक मोठा आरसा ठेवला आणि त्याचे परावर्तित किरण जे आहेत ते पृथ्वीच्या हव्या त्या भागाकडे नेण्याचा प्रयत्न केला, त्या दृष्टीनं त्या आरशाचा कोन व्यवस्थितरित्या ॲडजस्ट केला, तर हा सूर्यप्रकाश पृथ्वीवर उपलब्ध होऊ शकतो. हा चीनचा प्रयोग जो होता, त्या प्रयोगामध्ये चीनच्याही लक्षात आलं की हा प्रयोग खूप महागडा आहे, खर्चिक आहे आणि त्यातून फार मोठं काही साध्य होऊ शकत नाही. त्यामुळे त्यांनी दुसरा प्रयोग सुरू केलेला आहे, तो अधिक घातक आहे. त्यांनी जमिनीवरच सूर्य तयार करायला सुरुवात केली. त्यासाठी अणुविलयन, ॲटॉमिक फ्युजन ही प्रक्रिया वापरून पृथ्वीवर अशा प्रकारचा सूर्य, कृत्रिम सूर्य तयार करण्याचा त्यांचा मानस आहे. हा घातक एवढ्यासाठी आहे की त्यांचा हा प्रयोग त्यांनी यशस्वीतेकडे नेलेला आहे आणि जवळपास 17 मिनिटं
ते 15 कोटी सेल्सिअस ते 19 कोटी सेल्सिअस इतकं तापमान त्या सूर्याच्या, कृत्रिम सूर्याच्या मध्यभागी निर्माण करू शकल्याचा त्यांच्या संशोधकांचा दावा आहे. हे जर खरं असेल तर अशा प्रकारचा कृत्रिम सूर्य पृथ्वीवर तयार केला तर तो ठेवणार कुठे, हा मोठा प्रश्न आहे. आणि ठेवल्यानंतर एवढ्या प्रचंड तापमानाला आजूबाजूच्या परिसराचं काय होणार, हा आणखी मोठा प्रश्न आहे. त्यामुळं चीन याबाबत सावध पावलं टाकत आहे. मात्र आता अमेरिकेमध्ये रिफ्लेक्ट ऑर्बिटल ही कंपनी जी आहे ती अंतराळामध्ये, अवकाशामध्ये सॅटेलाइटच्या साहाय्यानं मोठे मोठे आरसे नेणार आहे आणि त्या ठिकाणी अशा प्रकारचा सूर्यप्रकाश पृथ्वीवरती परावर्तित करण्याचा प्रकल्प राबवणार आहे. या प्रकल्पातून रात्रीच्या अंधारात आपल्याला प्रकाश मिळणार आहे. या प्रकाशाला पृथ्वीवर परावर्तित करून सूर्यप्रकाश मिळवून रस्त्यावर दिवे लावण्याचा खर्च असेल किंवा सोलार पॅनेल जे रात्री ऊर्जा निर्माण करू शकत नाही त्या पॅनेलपासून ऊर्जा मिळवण्याचा, म्हणजेच सौर ऊर्जा प्रकल्पांची कार्यक्षमता वाढवण्याचा, त्यापासून अधिकाधिक ऊर्जा मिळवण्याचा हा प्रयत्न असणार आहे. आणि या प्रयत्नातून पर्यावरण स्नेही ऊर्जा मिळेल असा एक दावा करण्यात येतोय. यासाठी काय करावं लागेल तर पृथ्वीच्या खालच्या कक्षेमध्ये मोठे आरसे असणारे उपग्रह न्यावे लागतील आणि ते उपग्रह त्या ठिकाणी ठेवावे लागतील. ज्या भागाला सूर्यप्रकाश द्यायचा आहे त्या भागाकडे परावर्तित किरण जातील अशा प्रकारे आरसे ॲडजस्ट केले की काम संपलं. इतकं सोपं वाटणारं जे तंत्रज्ञान आहे, हा प्रकल्प आहे, तो प्रत्यक्षात राबवण्यासाठी मात्र खूपच कठीण आहे. त्यामुळंच रशिया असेल किंवा चीन असेल यांनी हे प्रकल्प अर्ध्यावरती सोडून दिलेले आहेत. पृथ्वीच्या भूभागापासून 644 किलोमीटर उंचीवरती हे उपग्रह सोडण्यात येतील. साधारणपणे एक उपग्रहावरचा आरसा 4.8 किलोमीटर व्यासाचा भूभाग प्रकाशित करेल असं या रिफ्लेक्ट ऑर्बिटल कंपनीचं म्हणणं आहे. पृथ्वीवरून हा जो आरसा असेल तो एखाद्या चंद्राप्रमाणे दिसेल. 2026 मध्ये या प्रकल्पांतर्गत 2 आरसे असे अवकाशातल्या कक्षेमध्ये सोडण्यात येतील. त्यानंतर 2028 पर्यंत 1000 उपग्रह अवकाशात त्या कक्षेमध्ये ठेवण्याचा मानस आहे. 2030 पर्यंत 5000 आणि 2035 पर्यंत 50,000 उपग्रह अशा प्रकारे सोडण्यात येतील. दुपारच्या सूर्यप्रकाशाच्या तुलनेमध्ये 15,000 पट कमी प्रकाश हा असणार आहे. मात्र पौर्णिमेचा चंद्र प्रखर असताना जेवढा प्रकाश देतो त्याच्यापेक्षा कैक पटीनं जास्त हा प्रकाश असणार आहे. आरशाचा सुरुवातीचा आकार हा 60 फुटापर्यंतचा असणार आहे. मात्र पुढे हा आकार वाढवून 180 फुटापर्यंत नेण्याचा या रिफ्लेक्ट ऑर्बिटल कंपनीचा दावा आहे. सुरुवातीला हा सूर्यप्रकाश खूपच महाग असेल, मात्र पुढे त्याच्यामध्ये दरामध्ये कमी येऊ शकेल असं यांचं म्हणणं आहे. असे 10 लाखावर उपग्रह सोडण्याचा मनोदय व्यक्त करण्यात येतोय. याचे अनेक फायदे सांगण्यात येत आहेत. रात्रीचा सूर्यप्रकाश उपलब्ध होईल, पथदिव्यांचा खर्च कमी होईल, रात्रपाळीत कर्मचाऱ्यांची कार्यक्षमता वाढेल, कृषी उत्पादन वाढेल, असे अनेक फायदे त्या कंपनीच्या संकेतस्थळावरती आपण जर गेलो reflectorbital.com तर आपल्याला कंपनीनं या प्रकल्पाचे सांगितलेले फायदे आणि त्याच्यातून किती प्रगती होणार आहे, किती काय काय होणार आहे याचे गायलेले गोडवेही आपल्याला पाहायला मिळतील. मात्र या प्रकल्पाचे पर्यावरणीय परिणाम, मानवावरती परिणाम, जैवविविधतेवरती होणारे परिणाम याबद्दल मात्र कोठेही भाष्य केलेलं आपल्याला दिसून येत नाही. याच्यातला सगळ्यात मोठा तोटा जो असणार आहे तो खगोलशास्त्रीय अभ्यासामध्ये अडथळा मोठ्या प्रमाणात येणार आहे. या अगोदरच अंतराळामध्ये कृत्रिम उपग्रहांनी मोठ्या प्रमाणात कचरा केलेला आहे. त्यांच्यामुळे परावर्तित होणाऱ्या प्रकाशानं अवकाशात प्रकाशाचं प्रदूषण मोठ्या प्रमाणात झालेलं आहे. पूर्वी जे ग्रह तारे आपल्याला दिसत होते त्याच्यामध्ये 10% पेक्षा जास्त घट झालेली आहे.
आता सध्या पूर्वी असणाऱ्या रात्रीच्या प्रकाशामध्ये 3 ते 8 मायक्रो कॅन्डेला प्रति चौरस मीटर इतकी वाढ झालेली आहे. ती जर अशा प्रकारचे सौर आरसे बसवून रात्रीचा सूर्यप्रकाश मिळवण्याचा प्रयत्न केला तर 5 ते 19% याच्यामध्ये वाढ होईल असं संशोधकांचं म्हणणं आहे. यामुळं आणखी मोठा धोका संभवतो, तो म्हणजे अवकाशातून येणारा एखादा धूमकेतू, एखादा उल्का, याचा आज जो सहजपणे अंदाज आपल्याला लावता येतो, त्याचा वेध घेता येतो, ते अशा उपग्रहामुळं कठीण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. मात्र या गोष्टींच्याकडे दुर्लक्ष करून, दुष्परिणामांच्याकडे दुर्लक्ष करून एखाद्या शोधाचे, एखाद्या तंत्रज्ञानाचे, एखाद्या प्रकल्पाचे केवळ आणि केवळ चांगले फायदे सांगितले जातात. आणि असाच प्रयत्न रिफ्लेक्ट ऑर्बिटल या कंपनीच्या संकेतस्थळावरती सुद्धा आपल्याला पाहायला मिळतो. याचे जैविक परिणाम फार मोठ्या प्रमाणात संभवतात आणि सर्वच सजीवांच्यावरती याचे परिणाम होणार आहेत. माणसासह सर्व सजीवांची जैविक घड्याळं बदलणार आहेत. माणसाला आज जी सुखाची रात्रीची झोप लागते, रात्रीच्या अंधारामध्ये गाढ निद्रा येऊ शकते, ती निद्रा घेता येणं शक्य होणार नाही. त्यामुळं रात्री झोपणं सुद्धा दुपारच्या झोपण्यासारखंच होणार आहे. अनेक प्रजातींचं स्थलांतर याच्यातून होण्याची शक्यता आहे. रात्री ज्या प्रजाती आपल्या भक्ष्याच्या शोधात जातात त्यांना रात्र आणि दिवस याच्यातला फारसा फरक राहणार नाही आणि त्या प्रजातींचं जैविक घड्याळ बदलणं, त्यांच्या दैनंदिन चाली सवयी या बदलणं त्यांना कठीण जाईल आणि त्यामुळं त्या प्रजाती त्या त्या भागातून स्थलांतरित होतील. त्यामुळं त्यांच्या प्रजनन क्रियेवरती सुद्धा मोठा परिणाम होणार आहे आणि वनस्पतींचं ऋतुचक्र सुद्धा बदलणार आहे. दोडका, भोपळा अशा अनेक वनस्पती आहेत की ज्यांची फुलं रात्री उमलतात. पारिजातक रात्री फुलतो. अशा वनस्पतींचं फुलणं, त्यांचं जैविक चक्र हे पूर्णतः बदलण्याची शक्यता आहे. या संपूर्ण गोष्टीचे निसर्गावरती खूप भयानक परिणाम होणार आहे. पृथ्वीवर पहिला जो जैवविविधतेवरती घाला झाला, नैसर्गिक आघात झाला, तो साधारणपणे 240 कोटी वर्षापूर्वी झाला. आता शालेय जीवनातल्या विद्यार्थ्यांना सुद्धा माहीत आहे की हिरव्या वनस्पती या सूर्यप्रकाश शोषून घेतात, प्रकाश संश्लेषण करतात, ज्याच्यामध्ये कार्बन डायऑक्साईड मधला कार्बन आपल्याकडे ठेवून घेतात आणि ऑक्सिजन हवेत सोडतात. मात्र या प्रकाश संश्लेषण प्रक्रियेसाठी प्रकाशाची गरज असते. हा प्रकाश जर अहोरात्र मिळायला लागला तर ही प्रकाश संश्लेषणाची प्रक्रिया अहोरात्र चालेल. त्याच्यातून कार्बन डायऑक्साईड मोठ्या प्रमाणात शोषला जाईल, पण झाडांना विश्रांतीच नाही मिळाल्यामुळं झाडांचं आयुष्य सुद्धा कमी होणार आहे. झाडांना सुद्धा जीव असतो, झाडांना भावना असतात, त्यांना सुद्धा निद्रेची गरज असते. हे भारतीय संशोधक जगदीशचंद्र बोस यांनी 100-1 वर्षापूर्वीच सांगून ठेवलेले आहे. अशा परिस्थितीमध्ये झाडांचं फक्त ऋतुचक्र बदलणार नाही, त्यांच्या फलधारणेमध्ये बाधा येणार एवढंच नाही, तर त्यांचं आयुष्यावरती सुद्धा मोठा परिणाम होणार आहे. वनस्पतींच्या वाढीचा वेग वाढेल, मात्र त्याचे दीर्घकालिक परिणाम जे होणार आहेत, या परिणामांचा गंभीरपणे अभ्यास होण्याची खूप गरज आहे. रात्री फुलणाऱ्या वनस्पती पूर्णतः नष्ट होईल. प्राण्यांच्या बाबतीत झोपेचा अभाव निर्माण होणार आहे. त्यांच्यामध्ये हार्मोनल चेंजेस मोठ्या प्रमाणात होतील. आहारात, वागण्यामध्ये बदल येईल आणि प्रजननावरती सुद्धा परिणाम होईल. पक्ष्यांचं मात्र बरं आहे. अशा प्रकारे एखाद्या भूभागाला रात्री आणि दिवसा दोन्ही वेळेस जर सूर्यप्रकाश यायला लागला तर ते आपली दिनचर्या कायम ठेवण्यासाठी एका जागेवरून दुसऱ्या जागेवर जातील. मात्र त्यामुळं अन्न साखळी तुटणार आहे. अन्न साखळी जर तुटली तर तिथल्या अनेक प्रजाती नष्ट होण्याची शक्यता आहे. असे हे गंभीर परिणाम करणाऱ्या प्रकल्पाच्या विरोधात जगभरातल्या 2500 पेक्षा जास्त संशोधकांनी आणि 4 संशोधकांच्या मोठ्या ऑर्गनायझेशननी विरोध करणारे पत्र फेडरल कम्युनिकेशन कमिशनकडे पाठवलेली आहेत. अर्थात असं असताना सुद्धा या प्रकल्पाला परवानगी मिळण्याची शक्यता नाकारता येत नाही आणि प्रायोगिक तत्वावर का होईना
अशा प्रकारे आकाशात आरशे बसवून, अंतराळात आरशे बसवून पृथ्वीवर रात्रीचा दिवस करण्याची ही जी काही आशा दाखवलेली आहे ती आशा प्रत्यक्षात कशी येते हे अभ्यासले जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. हा प्रकल्प खरंच जर राबवला गेला आणि 24 तास सूर्यप्रकाश मिळायला लागला, पैशाच्या मोजमापात तो कितीला बसणार आहे हा प्रश्न आपल्यासारख्या सामान्यांचा नाही. मात्र आपल्याला आणि श्रीमंताला दोघांनाही ऑक्सिजन लागतो, दोघांनाही पाणी लागतं आणि दोघांनाही हवा लागते. श्रीमंत असो वा गरीब, सर्वांच्या मूलभूत गरजा ह्या अन्न, पाणी आणि हवा याच आहेत. आणि या तीनही गोष्टी पुरवणारी एकमेव संस्था आहे ती म्हणजे वनस्पती संस्था. या वनस्पतींच्या चक्रावरती, वनस्पतींच्या प्रजातीवरती, त्यांच्या दैनंदिन सवयीमध्ये फार मोठे परिणाम याच्यातून संभवणार आहेत. आणि कदाचित स्टीफन हॉकिंग यांनी सांगितल्याप्रमाणे 2600 साली पृथ्वीवरचा शेवटचा माणूस शेवटचा श्वास घेईल जर निसर्गामध्ये असाच अविवेकी हस्तक्षेप केला तर. या रिफ्लेक्ट ऑर्बिटल कंपनीचा हा प्रकल्प दिसताना कितीही सुंदर दिसत असला तरी पृथ्वीवरच्या अनेक जीवांचं जगणं अवघड करणारा हा प्रकल्प आहे. निसर्गामध्ये असणारा माणसाचा हा कदाचित सर्वात मोठा हस्तक्षेप असू शकेल. आणि याच्यातून पृथ्वीवरची जीवसृष्टी, जैवविविधता आणखी मोठ्या प्रमाणात धोक्यात येणार आहे. माणसाने हा स्वतःसाठी तयार केलेला एक भस्मासूर असणार आहे. त्यामुळं या प्रकल्पाचं असणं हे त्याच्या चांगल्या गोष्टीपेक्षा वाईट गोष्टीच जास्त देणार आहे. धन्यवाद.